ऑप्शन फॉर्म भरण्याची पहिली जी ट्रिक आहे ना, तर पालकांनी आणि विद्यार्थ्यांनी पहिल्यांदा हे ठरवायचं आहे की आपल्याला कोणत्या कोर्सला जायचं आहे इंजिनिअरिंगच्या. सिव्हिल, मेकॅनिकल, कम्प्युटर, IT, आर्टिफिशियल इंटेलिजन्स, कोणता कोर्स करायचा आहे हे ठरवायचं आहे. तर पुष्कळ वेळा काही लोकांचा अभ्यास असतो की बाबा मुलाला आर्टिफिशियल इंटेलिजन्सलाच टाकायचं आहे किंवा कम्प्युटरलाच टाकायचं आहे, कारण त्यांनी कदाचित त्यांच्या नातेवाईकांना विचारलं असतं. काही आईवडील स्वतः इंजिनिअरिंग केलेलं असतं, त्यांना समजतं की काय करायचं आहे. त्यामुळे तुम्ही पहिल्यांदा हे ठरवा की तुम्हाला काय करायचं आहे. आणि ज्यांनी ठरवलं आहे त्यांचं 25% काम ऑप्शन फॉर्म फिलिंगचं झालेलं आहे. कारण ज्यावेळेस तुम्ही ऑप्शन फॉर्म भराल त्यावेळेस सिस्टममध्ये तुम्हाला विचारलं जातं पहिल्यांदा की तुम्ही कोणता कोर्स कराल. तर मग तुम्हाला जो कोर्स करायचा आहे कम्प्युटर, तर फक्त कम्प्युटरला सिलेक्ट करायचं आहे. दुसरी गोष्ट त्याच्यानंतर आपण डिसाईड करायचं आहे की आपल्याला कोणत्या जिल्ह्यामध्ये, महाराष्ट्राच्या कोणत्या जिल्ह्यामध्ये हा इंजिनिअरिंगचा कोर्स करायचा आहे. प्रायव्हेट असून देत किंवा सरकारी असून देत, ते पण ठरवायचं आहे आणि तो जिल्हा तुम्हाला सिलेक्ट करायचा आहे. काही विद्यार्थी असे असतात की त्यांना फक्त ठाणे किंवा मुंबईच पाहिजे, परंतु काही लोक असे असतात की ऑल ओव्हर महाराष्ट्र मला कोणताही चालेल. मग महाराष्ट्रातले सर्व जिल्हे तुम्ही सिलेक्ट करायचे आहे. तेव्हा कोर्स कोणता कराल, कुठल्या जिल्ह्यात कराल, सरकारी कराल की प्रायव्हेट कॉलेजला कराल, हे तुम्ही आधी ठरवलेलं असणं गरजेचं आहे. जर ते तुम्ही ठरवलेलं असेल तर 25 ते 30% काम ऑप्शन फॉर्म फिलिंगचं तुमचं झालेलं असेल. परंतु काही असे पालक आहेत किंवा काही असे विद्यार्थी आहेत की त्यांना समजत नाही की बाबा कोणता ऑप्शन भरायचा, कोणत्या जिल्ह्यातला ऑप्शन भरायचा, सरकारीलाच जायचं की प्रायव्हेट कॉलेजेस असतात की ग्रँटेड कॉलेजला जायचं, हे त्यांना समजत नाही. अशा सर्वांना मी सांगतो की सरकारी कॉलेजची जी फीस आहे ती सर्वात कमी असते. त्याच्यानंतर कमी फी म्हणजे थोडीशी जास्त असते ती म्हणजे ग्रँटेड कॉलेजची. आणि जे प्रायव्हेट कॉलेज असतात, ज्या कॉलेजचं जसं रेप्युटेशन आहे, जसं इन्फ्रास्ट्रक्चर आहे, त्यानुसार त्यांची जी फीस आहे ती 30,000 ते 1,00,000पर्यंत असू शकते. मग या आपल्या आर्थिक परिस्थितीवरनं तुम्ही तो निर्णय घेऊ शकता की आपल्याला सरकारी कॉलेजला जायचं आहे, ग्रँटेड कॉलेजला जायचं आहे की नॉन ग्रँट कॉलेजला किंवा प्रायव्हेट कॉलेजला जायचं आहे. सो सर्वात आधी तुम्ही हे सिलेक्ट करायचं आहे की मला कोणता कोर्स करायचा आहे, कोणत्या जिल्ह्यात करायचा आहे, सरकारीच करायचं आहे की मला प्रायव्हेट पण चालेल, नॉन ग्रँट पण चालेल, हे तुम्ही डिसाईड करायचं आहे. काही लोकांना असं वाटतं की ऑटोनॉमस आणि नॉन ऑटोनॉमस काय भानगड आहे. ज्यावेळेस नॉन ऑटोनॉमस म्हणजे काय की त्या संस्थेला किंवा त्या कॉलेजला स्वायत्तता मिळालेली नसते आणि जे ऑटोनॉमस असतात त्यांना स्वायत्तता मिळालेली असते, म्हणजे स्वातंत्र्य मिळालेलं असतं. स्वातंत्र्य म्हणजे काय, ते सर्व ज्या कॉलेजेस आहेत, डिप्लोमा कॉलेजेस, ह्या MSBT बोर्डाशीच निगडीत असतात, संलग्नित असतात. त्यामुळे त्या स्वायत्त जरी असल्या तरी पण तुम्हाला ही बोर्डाचीच डिग्री मिळणार आहे. पॉईंट असा असतो, स्वायत्तता म्हणजे ऑटॉनॉमी ज्या कॉलेजेसला मिळालेली असते त्यांचा हा स्वतःचा सिलेबस असतो, तेवढाच एक फरक असतो. आणि ज्या पूर्ण संस्था ज्या नॉन ऑटोनॉमस आहेत त्या सर्वांचा एकच सिलेबस असतो, जो बोर्डाने, MSBTने आणि DTने ठरवलेला असतो. त्याच्यामुळे त्याच्यामध्ये काहीही फरक पडत नाही. ज्या विद्यार्थ्यांना हे समजलं आहे की आपल्याला कोणता कोर्स केला आहे, त्यांनी फक्त तोच कोर्स सिलेक्ट करायचा. ऑप्शन फॉर्म भरत असताना त्याच्याशी निगडीत कोणत्या संस्था आहेत, तुम्ही जर प्रायव्हेट संस्था फक्त सिलेक्ट केल्या तर सर्व प्रायव्हेट संस्थांची नावं खाली येतील. तुम्ही जर फक्त सरकारी संस्था सिलेक्ट केल्या, सरकारी कॉलेजेस सिलेक्ट केल्या तर सर्व सरकारी कॉलेजेस तुम्हाला दिसतील. तुम्ही फक्त ग्रँटेड कॉलेजेस सिलेक्ट केल्या तर सर्व ग्रँटेड कॉलेजेस, किंवा तुम्ही सर्वच सिलेक्ट केलं, नॉन ग्रँट, ग्रँटेड, सरकारी, तर सर्व संस्था या खाली येतील. त्यामुळे तुम्ही आत्ता टेन्शन घ्यायचं नाही आहे की आपल्याला कोणत्या कॉलेजला जायचं आहे, मला कॉलेजेस माहिती नाहीत, माझ्या एरियामध्ये कोणते सरकारी कॉलेजेस आहेत, कोणते प्रायव्हेट कॉलेजेस आहेत, कोणते कोर्सेस त्या कॉलेजेसमध्ये आहे हे मला माहिती नाही. तर याचं टेन्शन तुम्ही घ्यायचं नाही आहे. कारण ज्या वेळेस तुम्ही ऑप्शन फॉर्म भरायला घ्याल या सर्व सुरुवातीचे प्रश्न सिस्टमच तुम्हाला विचारेल. हां, तुम्हाला ग्रँटेड कॉलेजला जायचं आहे का, मग ते क्लिक करा. तुम्हाला नॉन ग्रँटला पण पाहिजे का, मग ते पण क्लिक करा. तुम्हाला ऑटोनॉमस कॉलेजला पाहिजे का, ते क्लिक करा. तुम्हाला मराठी मीडियमचं कॉलेजेस पाहिजेच का, ते टिक करा. तो सर्वच्या सर्व प्रश्न सुरुवातीला सिस्टम तुम्हाला विचारणार आहे आणि तुमच्या चॉईसनुसार कोणते कॉलेजेस आहेत, तुम्ही जे कोर्सेस निवडलेले आहे, सिव्हिल, मेकॅनिकल, इंजिनिअरिंग, ते सर्व कॉलेजेस कोणत्या आहेत तुमच्या पर्टिक्युलर जिल्ह्यामध्ये, या सर्वांची नावं खाली येत असतात. आणि ही नावं खाली आल्यानंतर तुम्ही लगेचच ऑप्शन फॉर्म भरायचा नाही आहे, लक्षात घ्या. ही जी नावं खाली आली आहेत कॉलेजेसची आणि त्यामध्ये असलेल्या कोर्सेसची, तुम्ही ती वाटल्यास एक प्रिंट काढून ठेवा किंवा लिहून ठेवा आणि थोडा विचार करा की आपल्याला सोयीचं कॉलेज कोणतं आहे. फीसनुसार आपल्याला सरकारी कॉलेज परवडेल, आपण पैसे भरू शकतो. मग आपल्या जवळचं कॉलेज जे प्रायव्हेट कॉलेज आहे ते पण आपण निवडू शकतो.
आपल्याला फक्त ठाणे जिल्ह्यातच नाही, ऑल ओव्हर महाराष्ट्रात सुद्धा मी जाऊ शकतो किंवा माझा मुलगा किंवा मुलगीला मी पाठवू शकतो. तर तसं आपण सिलेक्ट करायचं आहे, त्या कॉलेजेसची निवड करायची आहे. तर या सर्व गोष्टी तुम्हाला सिस्टम विचारणार आहे. त्यामुळे आत्ताच पालकांचे जे प्रश्न पडतात की सर मला पेट्रोलियम इंजिनिअरिंगला जायचं आहे, मला एरोनॉटिकल इंजिनिअरिंगला जायचं आहे, तर कोणती कॉलेजेस आहेत सांगा, त्या सर्वांची नावं सांगा. काही गरज नाही आहे, ही सिस्टम तुम्हाला विचारणारच आहे हे प्रश्न. त्यामुळे आत्ता टेन्शन न घेता तुम्ही फक्त डिसाईड करायचं आहे की आपल्याला कोणते कोणते कोर्सेस करायचे आहेत. आता ज्या पालकांना बिलकुलच माहिती नाही की कोणता कोर्स करायचा आहे, मी त्यांच्यासाठी वैयक्तिक मी सांगतो की तुम्ही कोणताही कोर्स करा. जे बेसिक प्रिन्सिपल आहे कुठल्याही कोर्स केल्यानंतर करिअर घडण्याचं ते असं आहे. माझा 18 वर्षाचा अनुभव सांगतो. पहिलं, एखादा कोर्स केल्यानंतर मग तो सिव्हिल असो, मेकॅनिकल असो, कम्प्युटर असो, IT असो, जर त्या क्षेत्राचं पूर्ण नॉलेज जर विद्यार्थ्याला आहे, त्या क्षेत्राशी लागणारे स्किल्स त्याचे पूर्ण डेव्हलप झालेले आहेत, तो फिजिकली आणि मेंटली फिट आहे, तर अशा विद्यार्थ्यांचं करिअर हे घडणारच. एक तर ते स्वतःचा व्यवसाय सुरू करतील किंवा ते चांगल्या मल्टीनॅशनल कंपनीमध्ये कामाला लागतील. त्यामुळे हे जे अर्धसत्य आहे की अमुक एका कम्प्युटर इंजिनिअरिंगमध्येच करिअर घडतं, हे पूर्ण सत्य नाही. तुम्ही कोणत्याही क्षेत्रात जा, तुम्हाला तुमचं करिअर जर घडवायचं असेल तर तुमच्याकडे नॉलेज असलं पाहिजे, तुमच्याकडे स्किल असले पाहिजे, तुम्ही अपडेटेड असला पाहिजेत आणि तुम्ही फिजिकली आणि मेंटली फिट असला पाहिजेत. हेच बेसिक प्रिन्सिपल आहे कोणत्याही क्षेत्रात करिअर घडवण्याचं, एकतर बिझनेस इस्टॅब्लिश करण्याचं किंवा एखाद्या कंपनीमध्ये काम करण्याचं. सो ऑप्शन फॉर्म भरताना एकच लक्षात ठेवायचं की आपल्याला कोणता कोर्स करायचा आहे. नसेल समजत कोणताही करा, काही फरक पडत नाही. ह्याच्या व्यतिरिक्त एक्झॅक्टली ऑप्शन फॉर्म कसा भरायचा, कोणत्या स्टेप्स असतात, त्याचं मी तुम्हाला एक वेगळा व्हिडिओ बनवून सांगेल. तोपर्यंत जस्ट रिलॅक्स. गुड लक.